शिवाय नमो श्रीराम माता झाले निरुपणा सावे भक्ती भूषणा सावधान साधवी भक्ती येते भजनाचे दास राहावे वडिले कार्य ते करावे संगत असावे देव झाले देवाचे वैभव सांभाळावे पूर्ण पडवून द्यावे चढते वाढते भजन देवाचे मंगले देवाय करावे मोविले सरोवरे बांधावे सोपे धर्मशाळा चालवा नितन कार्य नाना रचना जीर्ण दर्जरा याचे करावे जीर्णोद्धार कार्य सत्वर चालवित जावे गजरथ तुरंग सिंहासने चौथ्या शिबिका सुखासने पंचकडोहाळ विमाने नूतनसी करावे शंके छत्रे चामरे सूर्यपाने निशाणे पारे नित्य नूतन अत्यादयावयाचे उत्तम हेताने सुवर्णसने रत्ने जावे उठाड्या पेट्या माणूस रांजण पोळी घगरी संपूर्ण द्रव्याशन ऐसा यज्ञ करावा भयारे तळघरे आणि विवरे नाना सणे गुप्तद्वारे अनर्घ वस्तूची भांडारे रत्नकलित जावे अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना रस्ते मनोहरे नाना धातू स्वर्ण पात्रे यज्ञ कलित जावे पुष्पवाटिका नाना वने नाना तरुणाचे बने पार्वती करावी जीवने दया वृक्षाचे नाना वाद्य नाट्यशाळा गुणगाय गोशाळा पाकगृहे भोजनशाळा सामगृहे धर्मशाळा कारणे पडशाळा विशाळ स्थळे नाना परिमळा द्रव्याची तळे नाना खात्याचे स्थळे मंगले करावे नूतने देवाचे वचने किती म्हणून बोलावे वाटाई अति आदर आणि दासत्वासहित तत्पर कार्य भागाचा विसर पडणार नाही जयंत्या पर्वे महोत्सव असांबळ चालवी वैभव दीपता स्वर्गीचे देव तटस्थ होती ऐसे वैभव चालवावे आणि तिचे दासत्वे करावे पहिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ जे काही पाहिजे ते तात्काळ दिले अत्यंत शयना कारणे उत्तम स्थळे जळे ठेवावे रसावे रागरंगे करावी परिमळ द्रव्य आणि फुले नाना सुगंध केले खाद्यफळे उंचाळ सनेत असावे सडे मार्जन करावे उदक पात्रे उदकी वरावे असे प्रक्षालून आणावे समोतन सकाळी सकळाचे करावे पारिपत्य आल्याचे करावे आतिथ्य ऐशी जाणावा सत्य साधवी भक्ती वचने बोलावे करुणेची नाना प्रकारे वस्तूची सकळाची ऐशी वदावे ऐशी सात्विक भक्ती निरूपली यथामती अध्यक्षाकडे तरी चित्ती मानस पूजा करावे ऐसे दास्य करावे देवाचे येण्याची प्रकारे सद्गुरूचे अध्यक्षाकडे तरी मानस पूजेचे करीत जावे ते श्रीदास सर्वदे गुरु शिष्य संवादे दास्य भक्ती नाम घेऊन नाम समास सत्तमा राजा सत्यनाथ रामकृष्ण महाराज पाच ओळ्या वाच. 7. ग्रंथ नाम श्री दासबोध दशक 4 समास 7वा वाचण्यास
भजनाचे दास्य जाणावे पडवे कार्य तितके करावे सन्नतीत असावे देव दारे देवाचे वैभव सांभाळावे मून पूर्ण पडो न द्यावे वाढते वाढते भजन भक्ताचे देवाचे दिवाळे करावे मोडले सगळे बांधावे सोपे धर्मशाळा चालावे नूतन ते कार्य नाना रचना जीर्ण नाचे करावे जीर्णोद्धार पडले कार्य सत्वर चालित जावे जड चतुरंग सिंहासने सौख्या शिबिका सुखासने चकडोहाळे माने नृत्य करावे ड्रमे छत्रे तामरे सूर्यपाने किशाणे अपारे नित्य नूतन आत्यादरे सांभाळत जावे नाना प्रकारची आणि बैसावे अति उत्तम स्थाने विविध सुवर्णासने यत्न करावे करीत जावे राजा महाराज संतोष व्हावे देह कारणे सर्व लावित जावे सगुणी अति आदरेती भजावे हरी कीर्तने प्रीती रामी धरावी देह बुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्य आणि कांता परावी दर्दिना साठी जीवी करावी प्रिय वेदनाना परी बोली जेते परिचित दुःखित ते लावी जेते मना संकल्पाधीत स्वैरात धावे त्या मानवा जीव कैसोनी पावे मध्ये विवेके क्रिया आपुली पालटावे अति आदरे शुद्ध क्रिया धरावे जनी बोलण्यासारखे चालत बापा मना कल्पना सोडी संसार तापा बरी स्नान संध्या करी एक निष्ठी विवेकी मनावरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती दया मानवाला तदा प्रेमणा भक्ती भावे निवाला मना कोप आरोपते नसावे मना बुद्धी हे साधुसंगी वसावे न मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होईले मोक्षभागी विभागी सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे त्या परडे भक्ती भावार्थ लागे हे विण वाचाळते वारे कुठे वाद संवाद तोहित कार्य जनी वाद विवाद सोडून द्यावे जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो सतोष शोक संताप हारी तुटे वाद संवाद हितकारी तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके आंबा वयाते जिणावे आमता गुणे वाद दाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी जय जय